6वे आवर्तन समूहावर आज रविवार भाद्रपद पौर्णिमा शके 1947 दिनांक 7 सप्टेंबर 2025। आज समर्थ लिखित रामायणावर उद्बोधन करणार आहेत आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे। आजची रामवंदना सादर करणाऱ्या रेखाताई डोंगरे आणि समर्थ लिखित रामायणावर उद्बोधन करणाऱ्या डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शुधरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते। त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते। आजच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं। उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे। रुपालीताई, आपण उद्बोधनास सुरुवात करावी। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षुः सपदि पदपरं प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये दासनाम। अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं वरदकरयुगं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं सन्मार्गं बोधयन्तं जगदुपकृतये दासबोधं विधाय नानासामर्थ्यदीप्तं ददतमुरुजटामण्डनं श्रीसमर्थम्। आदर्शातील भासमान अवघे हे दृश्य मिथ्या जसे ब्रह्मी त्या परिभासमान सगळे हे विश्व मिथ्या असे। जो ज्ञानाद्वय रूप ज्यामधी नसे थारा विकारांकदा तो श्री सद्गुरु रामदास नमितो सच्चित स्वरूपी सदा। बीजा अंतरी जेवी वृक्ष विलसे तेवी महाविश्व हे माया भीतरी सूक्ष्मरूपी विलसे माया मृषा तेची हे। सत्ते ज्या प्रगटे दडे सकलही हे खेळ खेळे मुदा तो श्री सद्गुरु रामदास नमितो सच्चित स्वरूपी सदा। श्री रामदास गुरुवर्य मीड्यं भक्तार्तिनाशं भुवनैकधीशं ज्ञानैकगम्यं भवभीतिनाशं श्री सच्चिदानन्दमहं प्रपद्ये। मंगलं कौशलेन्द्राय महनीय गुणाब्धे चक्रवर्ती तनूजाय सार्वभौमाय मंगलम्। वेद वेदांत वेद्याय मेघश्यामलमूर्तये पुंसां मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मंगलम्। विश्वामित्रान्तरंगाय मिथिलानगरीपतेः भाग्यानां परिपाकाय भव्यरूपाय मंगलम्। पितृभक्ताय सततं भ्रातृभिः सह सीतया नन्दिताखिललोकाय रामभद्राय मंगलम्। त्यक्तसाकेतवासाय चित्रकूटविहारिणे सेव्याय सर्वयमिनां धीरोदयाय मंगलम्। सौमित्रिणा च जानक्या चापबाणासिधारिणे संसव्येया सदा भक्त्या स्वामिने मम मंगलम्। दंडकारण्यवासाय खरदूषणशत्रवे गृध्रराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मंगलम्। आपल्याला मनाच्या श्लोकातले सगळे श्लोक माहिती आहेत आणि प्रभाते मनीची जी एक 10 श्लोकांची मालिका आहे
तर त्यातले 1-2 श्लोक मला संस्कृतमधून आपल्याला म्हणून दाखवायचे. सगळ्यांच्या माहिती आहे. घनश्याम हा राम लावण्यरूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आपल्या तशी आयुष्याची अध्यात्माच्या पहाट आहे, म्हणून प्रभाते म्हणलं तर फारसं वावगं ठरणार नाही. घनश्याम वर्णोती लावण्ययुक्तो, गभीरोतिधर प्रतापेन पूर्णः, स्वभक्तस्य यः संकटे पक्षपाती, प्रभाते हृदा राघवश्चिंतनीयः. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तो ही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बलेनादिकश्चारु कोदंड पाणी, महानेश कालोपि अस्माद्विभेति, कथा कैव मर्त्यस्य रङ्कस्य तत्र, प्रभाते हृदा राघवश्चिंतनीयः. प्रभाते हृदा राघवश्चिंतनीयः. सगळ्या मनाच्या श्लोकांचं संस्कृतकरण विद्वानांनी एका केलेलं आहे आणि ते खरं आपल्या परिचयात यावं अशी एक इच्छा होती. शिवथरघळ ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर या 6व्या आवर्तनात आपण एका रविवारी श्री समर्थ लिखित वाल्मिकी रामायणाचा अनुभवानंद घेत असतो. आत्ता नुकताच गणेशोत्सव पार पडलेला आहे आणि त्यामुळं त्याचंही वंदन आपण आता कालच, अजून तर मिरवणुका चाललेल्याच आहेत, तर ह्या निमित्तानं त्या गणेशालाही वंदन करायचं आहे. श्रीरामांना, श्री समर्थांना, मारुतीरायांना, सीतामाई आणि लक्ष्मणाला सगळ्यांना वंदन करूया. मुख्य म्हणजे ही जी संधी मला पुन्हा पुन्हा मिळते आहे, श्रीरामांनीच दिलेली आहे, समर्थांनीच दिलेली आहे. ते कार्य चालू असल्यापासून आता 14-15 वर्ष झाली आणि आपल्या समूहानं सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिलेली आहे. नाही तर ग्रंथ हे पुन्हा असेच कपाटांमध्ये पडून राहतात, ग्रंथालयात राहतात. पण बाबा आणि भूमकाकांच्या प्रेरणेमुळं आता आपण अरण्यकांडाची वाटचाल करत आहोत आणि खूप सुंदर असा जो महत्त्वाचा आता परिसर पाहायला मिळतो आहे, अनुभवायला मिळतो आहे, किंवा आता ज्या महत्त्वाच्या घटना इथून पुढे घडणार आहेत, तर या सगळ्यांचे आपण सगळे साक्षी आहोत. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. माझी व्युत्पत्ती किंवा माझी बुद्धी तर किती आहे, अल्प आहे. अहो, कुठे ते वाल्मिकी, कुठे समर्थ आणि कुठे आपण. पण त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या कृपेमुळं आपल्याला हा दोन्ही रामायणांचा आस्वाद घेता येतो आहे आणि म्हणून त्या दोघांनाही पुन्हा एकदा वंदन करूया. मागचं थोडंसं मी ऐकत होते, माझ्या लक्षात नव्हतं की आपण कुठपर्यंत आलेले आहोत आणि त्यावेळेला मी असं बोलले होते की वाल्मिकींनासुद्धा वंदन आपण करायला पाहिजे. नुसतं म्हणतो आपण, त्यांचा श्लोक म्हणतो, शुका सारखे त्याच्यामध्ये येतं, कवी वाल्मिका सारेखा मान्य ऐसा, म्हणजे दोघांची स्तुती आपण करत असतो. पण वाल्मिकींचं स्तवन हे आपल्याला करणं आवश्यक आहे. तत्पूर्वी गणेशाला वंदन करते. थोडासा आज 5 मिनटं त्यामध्ये वेळ जाऊ देत, पण सगळ्या काय म्हणूया आपण, परमात्म्याला, भगवंताला वंदन केल्याशिवाय आपलं कार्य निर्विघ्न होत नाही. डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकरांनीच अशी सुंदर गीतं रचलेली आहेत. जसं आत्ता बोपर्डीकर सरांचं रामरक्षेप्रमाणेच त्यांनी दासरक्षा लिहिलेली आहे आणि त्यातले पहिले श्लोक म्हणजे जे आपण प्रार्थनेचे म्हणतो ते मी आत्ता सगळ्यांना म्हणून दाखवले. आता यामध्ये जयसी हे गणनायक गणनायक, जयसी हे गणनायक गणनायक, रुद्धी सिद्धी विनायक रुद्धी सिद्धी विनायक, जयसी हे गणनायक गणनायक, त्वं हि धाता त्वं विधाता
त्वं पिता नस्त्वं च माता त्वं हि धाता त्वं विधाता त्वं पिता नस्त्वं च माता त्वं जगत्त्रयकारक जयसि हे गणनायक गणनायक सौख्यकर्ता दुःखहर्ता बुद्धिदाता तिमिरहन्ता त्वं हि संस्कृति रक्षक जयसि हे गणनायक गणनायक श्रुतिपुराणे कीर्तितन्ते प्रणवरूपं राजते श्रुतिपुराणे कीर्तितन्ते प्रणवरूपं राजते तेन सकलो धारकः जयसि हे गणनायक गणनायक जयसि हे गणनायक गणनायक जयसि हे गणनायक गणनायक. त्या गणेशांनी आपल्याला बुद्धी शक्ती सगळी प्रदान करावी. त्याला आपण सगळ्यांनी यावर्षीच्या गणेशोत्सवाचा काल सांगता समारंभ झालेला आहे आणि सगळ्यांनी वंदन केलेलं आहे. पण त्याच्यासारखी बुद्धी त्याच्यासारखं कौशल्य आपल्याला मिळू देत म्हणून समर्थांनी सुद्धा पहिल्यांदा गणेश स्तवन केलेलं आहे. तर आपण या सर्वांना वंदन केले. आता वाल्मिकींचं स्तुती मात्र आपण शेवटी घेऊयात, कारण वाल्मिकींच्या प्रेरणेनं समर्थांनी सुद्धा रचना केलेली आहे, काही बदल केलेले आहेत. तर आपण असं मागच्या वेळेला पाहिलेलं होतं, सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमातून अगस्ती मुनींपर्यंत श्रीरामांचा, लक्ष्मणाचा आणि सीतामाईचा प्रवास चाललेला आहे. सुतीक्ष्णांची अनुमती घेऊन तिघजण अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे आलेले होते आणि आवाज येतोय ना माझा का बंद झालाय? मध्ये काहीतरी वेगळा हा, आवाज ते येतोय. फोन येत आहेत. नेमका मी एका कॉलेजवर फोन केला होता आणि त्यांचा आत्ता फोन येतोय, पण तो घेईन तर पुन्हा मला कट करावं लागेल. बघूया, शक्यतो त्यांनी नको पुन्हा करायला. बघूया, आता आवाज येईल अशी आशा करते. तर सुतीक्ष्ण ऋषींची अनुमती घेऊन ते निघालेले होते आणि अगस्ती ऋषींचा आपण त्यांची तपश्चर्या आणि त्यांच्या सामर्थ्याचा आपण अनुभव घेतला होता की इल्वल आणि वातापी या दोन दैत्यांना त्यांनी कौशल्यानं आपल्या तपश्चर्येच्या जोरावर नेस्तनाबूत केलं होतं किंवा त्यांना नष्ट केलेलं होतं. त्यांनी अनेक ब्राह्मणांचा किंवा ब्राह्मण ऋषींचा संहार केलेला होता आणि म्हणून अगस्तींनी त्यांना योग्य तो धडा दिलेला आहे. आता त्या अगस्त्य मुनींच्या आश्रमाजवळ राम आणि सीता सगळे आलेले आहेत. त्यांच्या आदरातिथ्याचा किंवा त्यांच्या कृपेचा लाभ कसा श्रीरामांना मिळतोय ते आजच्या भागात आपण आता पाहणार आहोत. त्याच्याचबरोबर आणखीन नवीन काही गोष्टी, मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचा जो लाडका आहे तो जटायू आणि जटायूची आज भेट होणार आहे, पण ती वेगळ्या दृष्टिकोनातून होणार आहे. पुढे जो आपल्याला जटायूचा प्रसंग आहे त्याच्या आधीची ही नांदी आहे आणि ती फार महत्त्वाची आहे. मला फार तो प्रसंग आवडलेला आहे. शक्य होईल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आता हे अगस्ती मुनींकडं आलेले आहेत तिघजण आणि अगस्ती मुनींच्या आश्रमाकडं निघाले असताना पुन्हा एकदा वाल्मिकींची आणि आपल्याला समर्थांची जी प्रतिभा आहे ती अनुभवायची आहे थोडीशी. काय आहे तर वनश्री किंवा वनाचं जे सौंदर्य आहे ते इतकं मोहक आहे, इतकं वेधक आहे. सगळीकडे अगदी पाना फुलांनी भरलेले सगळे जंगलातील वृक्ष
पशुपक्षी हे सगळे स्नेहमय आहेत. स्नेहार्द्र हा शब्द त्यांनी वापरलेला. आणि पशुपक्षीसुद्धा तसेच प्रेमळ आहेत, स्नेहमय आहेत. आणि अशा सूक्ष्म निरीक्षणातून प्राचीन संस्कृत वाङ्मयातील आपल्याला एक सुंदर असं विलोभनीय सत्य हे आपल्याला या डोळ्यासमोर येतं की अशा महान ऋषी आणि महर्षींच्या त्यांचा जो तपप्रभाव होता तो एवढा असायचा की तपोवनात हाडवैरी पशु प्राणीसुद्धा एकत्रित राहायचे, जन्मजात वैर विसरून जायचे, गुण्या गोविंदानं राहायचे. आणि निसर्ग आणि मानवी जीवन यांचा सुरेख संगम आपल्याला या रामायणात बघायला मिळतो. शाश्वत सुखाचं निधान, सुंदर साक्षात शब्दचित्र असं त्यांनी उभं केलेलं आहे. आणि श्रीराम लक्ष्मणाला मुनींना, म्हणजे लक्ष्मण ते अगोदर मुनींना आपण आलो आहोत याची थोडीशी सूचना देतात. एकदम असं कोणाकडे जाऊ नये हा सगळा उपचार ते पाळत असतात. तर आपण मागच्या वेळेला जे पाहिलेलं आहे की सुमित्रा पुत्र लक्ष्मण आणि हे सगळे संध्याकाळ झाले असताना त्या अगस्ती ऋषींच्या आश्रमाजवळ आलेले होते, संध्योपासना केलेली होती आणि त्यांच्या ऋषींच्या भावाचा आश्रम तिथे होता असा तो अनुभव हे आहे, संदर्भ आहे. मी खूप पाहिलं पण त्यांच्या भावाचं नाव काही मला सापडलं नाही. तर त्यांनी ऋषींना अभिवादन वगैरे केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा रामाचे यथोचित स्वागत केलेलं आहे. तर ती रात्र त्यांनी त्या आश्रमामध्ये व्यतीत केली आहे. आणि ती झाल्यानंतर, ती रात्र संपल्यानंतर सूर्योदय होताच या बुद्धिमंत राघवानं अगस्ती ऋषींच्या भावाला आदरपूर्वक बोलावले आणि तो सांगतो की भगवन, मी आपणास अभिवंदन करतोय. कारण एकदम असं कुणाच्याही आश्रमात जाणं किंवा हे ते नैतिकतेला धरून नसतं. आणि ही रात्र अतिशय सुखानं व्यतीत झालेली आहे. आता गुरुवर्य महर्षी अगस्तींना भेटण्यासाठी आम्ही जाऊ, म्हणून आपल्याकडून आता आम्हाला काही गोष्टी हवेत किंवा आम्हाला तुम्ही चांगल्या शुभेच्छा वगैरे शुभाशीर्वाद द्यावेत. मग ते लगेच त्याला ठीक आहे म्हणतात. आणि त्यांनी म्हटल्यानंतर राम त्यांनी जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गाने आता निघालेले आहेत. सगळीकडं अवतीभोवती म्हणजे जाताना सुद्धा आपण बघा, जसं गाडीतून जात असताना काही जण आपली आपली गाणी म्हणत बसतात, आपली आपली पुस्तकं वाचत बसतात, कोणी झोपाच काढतात. पण ज्या प्रवासाला निघालो आहे त्याच्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेणं हे फार कमी लोकांना जमतं. आता इथे मात्र श्रीराम प्रत्येक ठिकाणी तो आस्वाद घेत आहेत, तो आनंद घेत आहेत आणि हळूहळू पुढं जात आहेत. मागेच पाहिलं सगळीकडे तेच वृक्ष जरी असले तरी काही नाविन्य आपल्याला बघायला मिळतं. मग आता इकडे कोणकोणते वृक्ष आहेत तर निवार आहे, जलकदंब आहेत, नीप आहे, नीप नावाचा वृक्ष, कुळथ्य म्हणजे ही जी आपल्याला आवश्यक असणारी जी रोजची खाण्यातली पिकं आहेत, धान्य आहेत ती पण, अशोक, चिरबिल्व, चिरीबिल्व अशी वेगवेगळी नावं आहेत बघा. आयुर्वेदात या सगळ्या वनस्पतींचा उल्लेख असतो. मुलेठी म्हणाची नावाची एक आहे, तिंडूक आहे. अशी सगळी फुलांनी बहरलेली आणि मधाच्या पोळ्यांनी बहरलेली अशी सगळे बहरलेले हे वृक्ष आहेत. पाण्याचे झरे आहेत, जलपात्र, जोशात किलबिलाट करणारे सगळे पक्षी आहेत, गुंजारव करतायत. आणि हत्ती पण सोंड वगैरे हलवत जिकडे तिकडे उड्या मारत खेळणारी सगळी माकडं आपण पाहिलं असेल चित्रकूटाला. आजही खूप वानर, खूप माकड अनेक प्रकारचे दिसत असतात. आणि सगळी वनशोभा पाहत पाहत आपल्या मागोमाग येणाऱ्या कल्याणदायी लक्ष्मणाला राम असं म्हणतोय की अरे इथे जंगलातील वृक्ष हे स्नेहार्द्र आहेत, पानानं भरलेले आहेत, पशुपक्षी पण स्नेहमय आहेत. आणि इथून आता नक्कीच आपल्या सत्कर्मांनी ख्यातकीर्त अशा पुण्यकर्मी अगस्ती ऋषींचा आश्रम जवळ आलेला दिसतो. एकूण सगळ्या परिसरावरून कळतं. जसं आपल्याला एखादं शहर आलं, एखादं गाव आलं, या खुणा दिसतात तसं आता ते सांगतात आणि त्याचं वर्णन ते छान करतायत. आश्रमो नास्ति दूरोऽसौ तत्र विश्रुतकर्मणः अगस्त्येति ख्यातो लोके पुण्येन कर्मणा आश्रमो दृश्यन्तं तस्य परिश्रान्तश्रमापहः अग्निधूमाकुलवन चीरमाळा परिस्कृतः. सगळं मग ती चीर म्हणजे वस्त्र घातलेली असतात,
धुतलेली वगैरे वाळत टाकलेली असतात. सगळीकडून अग्नीचे धूर येत असतात. पुन्हा वाल्मिकी रामाने ते थोडासा फरक केला. आश्रमो नास्ति दूरस्थो महर्षे भावितात्मनः अगस्त्येति विख्यातो लोके स्वेनेव कर्मणः. वर म्हटलं होतं मुख्येन कर्मणः. लोके मुख्य म्हणजे लोकांसाठी जी मुख्य कर्म करायची, आणि आता इथे स्वेनेव वाल्मिकी रामायणात स्वतःच्या कर्मांनी प्रसिद्ध असलेले असे हे अगस्ती ऋषी आणि त्यांचा आश्रम पाहायला मिळालेला आहे. आश्रमो दृश्यते तस्य परिश्रांत श्रमापहा. एखाद्या छान मंगलमय वातावरणात, पवित्र वातावरणात गेलं की आपले श्रम, आपले सगळे कष्ट हे कमी होते आणि त्यामुळं प्रवासाचा क्षीण सगळा कमी झाला. त्यांच्या वाटसरूंचं आश्रयस्थान असलेला असा हा त्यांचा आश्रम दिसतो. आणि अवतीभोवती यज्ञीय अग्नीचा धूर निघत होता. त्या धुसर झालेल्या अवतीभोवती विखुरलेल्या पुष्पमाळा महर्षींच्या तपप्रभावानं प्रशांत असलेले पशूंचे कळप, पक्ष्यांचे मधुर गुंजन इथं निनादत होतं. आणि प्राणीमात्रांच्या हिताची इच्छा असल्यामुळं त्यांनी मृत्यूलाही अवरोधून ठेवलेलं होतं. निगृह्य तपसा मृत्युम भूतानां हितकाम्यया. बघा, प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी त्यांनी मृत्यूला रोखून धरलेलं आहे. आपण असं करू का हो? म्हणजे सामान्य माणूस असं करणार नाही, स्वतःसाठी सगळं करेल. आता हा दक्षिण दिशेचा भाग आहे आणि दक्षिण दिशेला असलेला हा आश्रम पुण्यकर्मी ऋषींचाच असला पाहिजे असं त्यांच्या लक्षात येतं. राक्षसांच्या वावरानं किंवा तिथल्या निवासामुळं दूषित नसलेला असा तो भाग आहे. दक्षिण दिशा जेव्हापासून हे पुण्यकर्मी महात्मा ऋषी अगस्तीकडे आलेत तेव्हापासून दुःख, त्रास, पीडा इत्यादींचा अनुभवसुद्धा तिथे येत नाही. म्हणजे एखाद्याचा परिणाम, एखाद्याचा प्रभाव कसा असतो ते आपल्याला अगस्तींच्या या निवासामुळे लक्षात येतं. दिगीयम दक्षिणा त्रासात पापैर्नैवोपभुज्यते. पापाचा अजिबात लवलेश नाही आहे. यदा प्रभृती चाक्रांतम दिगीयम पुण्यकर्मणा. ही दिशा जणू काही पुण्यकर्मामुळं प्रसिद्ध झालेली आहे, पवित्र झालेली आहे. आणि म्हणून इथे रात्री फिरणारे राक्षससुद्धा आपलं वैर विसरून समाधानानं राहत असले पाहिजे. सगळा अनुभव येतो आहे तिथे फिरताना, येताना. आणि त्यांच्याशिवाय दुसरी कोणीही ही दक्षिण दिशा उज्ज्वल करू शकले नाहीत. अगस्ती आणि लोपामुद्रा यांची खूप म्हणजे वेदांमध्ये वर्णनं आहेत. मागं त्याच्यावर फक्त लोपामुद्रेवर खूप व्याख्यानं दिलेली होती मी, की लोपामुद्रा ही ऋषींचीच कन्या असते. पण जेव्हा अगस्ती मुनींशी तिचा विवाह झाला आणि त्यावेळेपासून त्यांनीही तिच्या मनाप्रमाणे समाजाच्या हितासाठी, राजांना मार्गदर्शन करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले होते. आणि त्यामुळं तेव्हासुद्धा कालकेयी आणि इल्वल ह्या दैत्यांना त्यांनी नष्ट करून टाकलेल्याचे उल्लेख खूप ठिकाणी पुराणामध्ये आलेले आहेत. तर हा एकदा काय झालेलं होतं, तर विंध्य पर्वताच्या म्हणजे पर्वतश्रेणी जी आहे तर तो श्रेष्ठ आहे तो पर्वत, आणि अतिशय रागानं तो खूप उंच उंच वाढत होता. त्याला हिमालयाशी तुलना करायची होती, बरोबरी करायची होती. आणि मग अगस्तींच्या सांगण्यावरून हा दीर्घायुषी पुण्यकर्मी महर्षींच्या तपस्सामर्थ्यानं हा विंध्य पर्वतसुद्धा आज्ञापालन करून त्याची उंची आता वाढत नाही, तो खाली खाली म्हणजे त्यांनी त्याला समतल केलं अशी भाषा त्यावेळेला वापरली. आणि मुख्य म्हणजे शेतीचा त्यांनी हे लावलेला आहे, शोध लावलेला आहे. सर्वसामान्यांसाठी, समाजासाठी ही महत्त्वाची त्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे की तो पर्वत समतल केला, शेतीचा शोध लावलेला आहे आणि स्वतः सगळी कामं ते करायला लागलेले होते. तर हा पशुपक्ष्यांनी गजबजलेला असा समृद्ध असूनसुद्धा विनम्र येणाऱ्या जाणाऱ्या अभ्यागतांचं स्वागत करत होता. नाहीतर घमेंड त्याला होती की मी उंच होणार, मी उंच होणार. किंवा संत सज्जनांच्या कल्याणाच्या कार्यामध्ये रममाण असलेला असा हा अगस्तींचा आश्रम आहे, कारण तो त्या पर्वतावर आहे. आणि लक्ष्मणाला राम सांगतायत की अरे आपण इथे आलो आहोत, ते महर्षी आपल्यासाठी प्रेयसपेक्षा श्रेयसाची अपेक्षा होती, ते करतील
आणि मी त्या मुनिश्रेष्ठांची प्रार्थना अर्चना करतो. देव, गंधर्व, सिद्धजन, ऋषी महर्षी यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि इथंच आपण वनवासाचा उर्वरित भाग घालवूया. कुठे राहावं हे सुद्धा फार ठरवावं लागतं. कारण का तर ते मिताहारी आहेत, पुण्यमयी आहेत असे अगस्ती ऋषी असल्यामुळं तो परिसर आपल्याला म्हणजे पापी आणि जे दुष्ट आहेत त्यांच्यापासून वाचवणारा किंवा ते तिथं पोहोचूच शकणार नाहीत, तसे दुष्ट लोक तिथं राहूच शकणार नाहीत. आणि महान ऋषींचा प्रभाव इतका आहे की ते वाईट काही कोणी करायला इथे धजवणार नाहीत. ते क्रूर, कामलोलूप असे कोणीही इथे येणार नाहीत. उलट यक्ष, पिशाच, नाग आणि पक्षी किंवा नियमित आहार करून निवास करीत असतात. म्हणजे सगळ्यांवर त्यांचा एक प्रभाव आहे. आणि या आश्रमात आपल्या शरीराचा त्याग करत अनेक सिद्ध महात्मा महर्षी नवीन शरीर धारण करून सूर्यतुल्य असे तेजस्वी विमानांच्या द्वारे स्वर्गात पोहोचलेले आहेत. जसं मागे शरभंग ऋषींचा आपण प्रसंग पाहिलेला आहे. त्यक्त्वा देहं न वैर्देहै स्वर्गम याता महर्षयः यक्षत्वम अमरत्वंच राज्यानी विविधानी च. त्यांना सगळी वेगवेगळी राज्य ही काहींना मिळाली, यक्ष, गंधर्व वगैरे त्यांना. आणि या श्रेष्ठांनी प्रार्थना केली असता देव त्यांना यक्षत्व, अमरत्व तसेच नाना प्रकारची राज्य देत असतात. तेव्हा अशा या आश्रमात हे सुमित्रानंदना तू थोडा पुढे हो म्हणतात आणि प्रवेश कर आणि मुनिवरांना सांग की आपण म्हणजे मी सीतेसह त्यांच्या दर्शनासाठी आलेलो आहे, भेटण्यासाठी आलेलो आहे. असा एक उपचार पटकन कुणाकडे न जाता प्रथम त्यांना कल्पना दिली पाहिजे. आम्ही तुम्हाला भेटायला, तुमच्या दर्शनासाठी आलेले आहोत. आणि त्याप्रमाणे आता लक्ष्मण तिथे जाणार. आता या दंडकारण्याला एक शाप मिळालेला आहे, त्याचा प्रसंग इथे सांगतायत बरं का. की रामाच्या आज्ञेनुसार लक्ष्मण आश्रममंडलात जाऊन शिष्याकरवी, आता पटकन आधी ऋषींनाही नाही भेटायचं. जसं आपल्याकडं असं असतं की एखाद्या कार्यालयात गेलो तर आपण तिथे पहिल्यांदा कोण रिसेप्शनिस्ट असतील, शिपाई असतील त्यांच्याशी पहिलं बोलतो आणि मग मुख्य साहेबाकडे किंवा ऑफिसरकडे जातो. तसं आता आधी तिथे भरपूर शिष्य होते आणि मग त्या शिष्यांच्या करवी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी ते सांगतात की आम्ही असे आलेले आहोत असं शिष्यांना सांगतात. अत्यंत विनयानं, अत्यंत नम्रतेनं असं सांगतात. कारण धर्मज्ञ, कृतज्ञ, कृतार्थ असे हे मुनिवर असल्यामुळं त्यांनी त्रिवर्ग म्हणजे धर्म, अर्थ, काम किंवा धर्म, अर्थ आणि मोक्ष याचं त्यांनी जास्त हे केलेलं असतं. पाचारण करायला ते सांगत असतात. आणि प्रदीर्घ काळ प्रतीक्षा केलेले शुद्ध सुहृद आपल्याला भेटायला आलेले आहेत असं त्यांनी आता सांगितले. आणि त्वरेनं जायचे त्यांना भेटायला म्हणून हे अगदी उत्सुक झालेले आहेत. रामाचं स्वागत करतानाच लगेच श्रेष्ठ मुनी स्वतः या भागात येण्याचं प्रयोजन काय आहे त्यांना विचारतात. की समृद्धीसाठी केलेले प्रयत्न सांगून रामाच्या कर्तव्याचंही म्हणजे कर्तव्य रामानं काय काय केलं, राक्षसांना दंड दिलेले आहेत असं सगळं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे. आणि या सर्गामध्ये असे सुंदर हृदयस्पर्शी प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर लक्ष्मण रामाच्या आज्ञेनुसार त्या आश्रम मंडळात जातो. अगस्ती ऋषींच्या शिष्यांकडे जाऊन प्रथम सांगतो की राजा दशरथाचा पराक्रमी, सामर्थ्यशाली असा ज्येष्ठ पुत्र राम पत्नीसह आपलं दर्शन घेण्यासाठी येथे आलेला आहे. कदाचित हे आपल्या ऐकण्यात आलंही असेल. हे मुनिवर याचा धाकटा भाऊ मी. आधी माझी नाही ओळख करून द्यायची, आधी आपल्या मोठ्या भावाचं सांगायचं. लक्ष्मण याच्यावर प्रेम करणारा म्हणजे मी लक्ष्मण आहे, त्याचा लहान भाऊ आहे, किंबहुना त्याचा भक्तच आहे. लहान भाऊपेक्षा तो स्वतःला भक्त समजतो. आणि असे आम्ही सर्वजण भगवंताचे दर्शन घेण्यासाठी इथं आलो आहोत असं आपण भगवंतांना सांगावं असं आधी त्यांनी शिष्यांना सांगितलं. आधी मी थोडक्यात त्याचा सारांश सांगितला होता. आणि मग त्या थोर महात्म्या लक्ष्मणाचं ते बोलणं ऐकून तो निवेदक म्हणजे जो विद्यार्थी आहे तो निरोप सांगण्यासाठी तपस सामर्थ्यानं तेजस्वी असलेल्या या अग्निपूजक महर्षींकडे अग्निशाळेत गेलेला आहे.
आणि हात जोडून सुस्पष्टपणे सांगतो की दशरथाचा महायशस्वी पुत्र आपल्या भावासह आणि पत्नी सीतेसह इथे आश्रमात आलेला आहे. शत्रुंजय असे ते आपलं दर्शन घेऊ इच्छितात. गुरूंचं दर्शन घ्यायचे, तेव्हा उचित असेल तशी आज्ञा द्यावी. म्हणजे गुरूंना सुद्धा फक्त हां आलाय हा असं नाही. आपण जसं सांगाल, आपण जशी आज्ञा कराल तसं मी त्यांना सांगायला जातो. पुत्रो दशरथस्याथ रामो नाम महायशाः सह भ्रात्राश्रमं प्राप्तो भार्यया चापि सीतया. पुत्रो दशरथस्यैसेमौ रामो लक्ष्मण एव च. समर्थ म्हणतात रामो नाम महायशाः आणि वाल्मिकी रामायणात रामो लक्ष्मण एव च. समर्थांनी काही अशी विशेषणं, त्यांना कोणती प्रत मिळाली अजून कळलेलं नाही आहे, पण नक्की त्यांनी स्वतःच्या प्रतिभेनं असे काही बदल केले असावेत असं आम्हाला वाटतं. प्रविष्टावर आश्रमपदम सीतया सह भार्यया. तो त्याच्या भावासह आलाय असं समर्थ सांगतायत आणि हे म्हणतात की या आश्रमपदात त्यांनी प्रवेश केलेला आहे. द्रष्टुम भवंतमायातौ शुश्रूषार्थम मरिंदमौ. म्हणजे हे अरीला दमन करणारे असे दोघंजण आहेत आणि आपलं दर्शन घेण्यासाठी ते आलेले आहेत. मग त्यांना आनंद होतो, ऋषींना फार आनंद होतो. ते म्हणतात छान झालं, आम्हाला भेटण्यासाठी राम इथे आलाय. दोघंही म्हणजे खूप दीर्घ काळापासून मी त्यांची वाट बघत होतो. त्याला भेटण्याची मलासुद्धा उत्सुकता होती, इच्छा होती आणि मीही त्याची वाट पाहत होतो. त्या सत्कृत्य अशा रामाकडं, लक्ष्मणाकडे आणि सीतेकडे जा आणि त्यांना माझ्याकडे घेऊन ये आणि ते इथे असताना अन्य कोणालाही पाठवू नकोस. हे एक वैशिष्ट्य असतं बघा. नाही तर आपल्याकडं तो उपचार काही कळत नाही, अजून 4 जणांना पाठवतील. पण असे महत्त्वाचे लोक आल्यानंतर तिथे ती मर्यादा घालावी लागते आणि ती या आपल्याला सगळ्या आश्रमातल्या या उपचारावरून लक्षात येतं की कसं वागलं पाहिजे. दिष्ट्या रामश्चिरस्याद्य द्रष्टुं मां समुपस्थिताः मनसा कांक्षितं ह्यस्य ममाप्या गमनं स्वयं. मला सुद्धा त्याचं आगमन खूप इच्छा होती. आणि धर्मज्ञ नेहमी बघा सगळे विशेषण एकाही ठिकाणी नुसत्या नावाने कधी कोणी हाक मारत नाही. तर ते ऋषीसुद्धा धर्मज्ञ आहेत, कृतज्ञ आहेत, कृतार्थ आहेत. आणि अशा त्या मुनिवरांनी म्हटल्यानंतर लगेच तो जो शिष्यवर आहे तो म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो शिष्य त्यांना हात जोडून श्रीरामांकडे येतो आणि लगेच काय म्हणतो बघा. तो म्हणतो की त्या गुरूंनी स्वतः आश्रमात म्हणजे प्रवेश करायला परवानगी दिलेली आहे. मुनींचं दर्शन घेण्यासाठी चलावं. अगस्ती ऋषींच्या सांगण्यावरून शिष्य असं सांगतो की आपण यथोचित पद्धतीनं प्रवेश करावा. ते सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे पटकन आधी नाही तर एखाद वेळेला आपल्याकडे म्हणतील जा तुम्ही आधी लेडीज तुम्ही फर्स्ट. नाही, आधी रामानेच प्रवेश करायचा आहे, मग सीता, मग लक्ष्मण. म्हणून यथोचित प्रवेश करावा हा शब्द मला फार आवडला. आणि राम लक्ष्मणासह आणि सीतेसह त्या प्रशांत आणि प्रसन्न अशा आश्रमात आलेला आहे. अवतीभोवती निरखू लागलाय. साक्षात ब्रह्मदेवाचे आणि शिवाचे मंगलमय वास्तव्य तिथं होतं. मला हा भाग फार आवडला बघा की अगस्तींच्या आश्रमामध्ये शिव आणि ब्रह्मदेव दोघांचं वास्तव्य आहे असं समर्थांनी सांगितलं. आणि पुढे मात्र वाल्मिकी रामायणात मात्र सगळ्या देवतांचा उल्लेख आहे. तर इथे काहीतरी विशेष मला वाटतं समर्थांच्या प्रतिभेचं. आणि गंधर्व ऋषीमुनींचे समूहसुद्धा किंवा देवदेवतासुद्धा त्यांचं बाकीच्यांचं वास्तव्य नव्हतं असं समर्थांनी म्हणलं. सतत्र ब्रह्मणस्थानं शिवं चैव तदालयं गंधर्वमुनिसंघैश्च दैवतैश्च विवर्जितं. तिथं विवर्जितं म्हणले त्यांनी. राघव रामाच्या अतिथी सत्कार करून अगस्ती ऋषी लगेच त्याला म्हणतात की फार दीर्घकाळानंतर आज हा योग आला रे. हे सन्माननीय रामा, वंदनीय रामा, हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं सोडून इकडं विंध्य मेरू पर्वताकडे पर्जन्यासाठी त्वरेनं आला. आणि हे शत्रुंजया रामा इथे आल्यानंतर स्वच्छंदी स्वैराचारी अशा ढगांना वृष्टी करण्यासाठी बोलावलं.
जे भयंकर आवाज करीत होते, स्वच्छंदी होते, पराक्रमी होते, अद्भुत होते, हे सगळे त्या मेघांचं वर्णन आहे बरं का. त्यांना, मेघांना पराभूत करणारी हिमालयासारखी वृक्षराजी इथे करावी असा मी विचार करत होतो. म्हणजे भरपूर वृक्ष झाले की बरोबर याच्यावर नियंत्रण येतं. आणि येथील नद्या उमललेल्या कमळांच्या वेलींनी सुशोभित असाव्यात अशी माझी इच्छा होती. म्हणजे प्रति जसा स्वर्ग निर्माण केलेला होता त्रिशंकूंनी, तसं इथे अगस्तींनी प्रति हिमालयातलं जे वर्णन आहे सगळं तिकडचं, तसं इकडं प्रति हिमालय परिसर सगळा निर्माण करायचं ठरवलं. मग वनराजी वाढली की मनुष्य वस्ती वाढली. मग लवकरच हा प्रदेश रमणीय आणि सुंदर, आणि त्यामुळं ऋषीमुनींचे समूह इथे आनंदानं राहायला लागले. वातावरण पाहिजे हो राहायचं म्हणल्यानंतर. पण ते म्हणतात की अरे रघुनंदन रामा, एका भयंकर शापामुळं क्रूरकर्मी किंवा क्रूरकर्मा राक्षसांचा इथे उपद्रव वाढला होता काही काळ. आणि जेव्हापासून तू या चित्रकूट पर्वतावर आलायस ना, तेव्हापासून हे राक्षस अतिपीडा द्यायला लागले. सामर्थ्यशाली असा तू इथं असताना मी त्यांचा प्रतिकार करण्याचं काही कारणच नाही. आता तूच आलेला आहेस. हे शक्तिशाली रामा, या सर्व राक्षसांचे तू पूर्णपणे निर्दालन कर. कारण जसं मागच्याही वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या ऋषींनी ते सांगितलं होतं की तू इथे राहा आणि आमचं संकट दूर कर. आता इथे अगस्ती पण सांगतायत. आणि या दंडकारण्यात राहणाऱ्या ऋषीमुनींना तू अभय द्यावेस. हे ककुत्सपुत्रा, शत्रुंजया, तू आमचं रक्षण करण्यासाठी इथे आला आहेस, तेव्हा आमचं रक्षण करावं. आणि त्यासाठी तू नक्कीच समर्थ आहेस. केवढा विश्वास आहे हो. तुझ्या पित्याप्रमाणेच तू राक्षसांना दंड दे, शिक्षा दे आणि इथं आमचं रक्षण कर. म्हणूनच हे रघुश्रेष्ठा याला दंडकारण्य म्हणतात. कारण त्याचा एक प्रसंग आहे, मी वेळ पडला तर सांगीन. आता मगाशी जे म्हटलं, तारयस्व महाबाहो दंडकान मदृशागतनुगान एवमस्मात् रघुश्रेष्ठ दंडकारण्य उच्यते. आता याला दंडक थोडंसं नियंत्रण ठेवणारा म्हणून त्याला दंडकारण्य म्हटलेलं आहे. सतत्र ब्रह्मणस्थानम अग्ने स्थानम तथैवच विष्णो स्थानम महेंद्रस्य स्थानम चैव विवस्वनः. हे वाल्मिकी रामायणातले सगळ्यांचं स्थान आहे असं ते सांगतायत. सोमस्थानम भगस्थानम कौबैरमेव च धातुर्विधातुस्थानंच वायोस्थानम तथैवच. वायूचं स्थान आहे, धातूचं आहे, विधात्याचं आहे म्हणजे ब्रह्मदेवाचं आहे. स्थानम च वाराहस्तस्य वरुणस्य महात्मनः पाशहस्तस्य. पाश, ज्याच्या हातात पाश आहेत अशा वरुणाचं पण हे ठिकाण आहे. स्थानम तत्रैव गायत्र्या वसूनांच स्थानमेव च. वसू आहेत, गायत्री आहेत, सगळ्यांचं हे स्थान आहे. कार्तिकेयस्य च स्थानम धर्मस्थानम च पश्यति. जना शिष्यै परिवृत्तो मुनिरप्यभिनिष्पतत. आता सगळे मुनी ऋषी पण या ठिकाणी भरपूर आलेले आहेत. आणि स्थानंच नागराजस्य गरुडस्थानमेव च. अहो नागराजांचं, गरुडांचं सगळ्यांचं हे स्थान आहे. हे सांगण्याचा उद्देश आपल्याला पुढचा जो सर्ग पाहायचा आहे जटायूचा, त्याच्यासाठी ही सगळी पार्श्वभूमी आहे असं मला वाटतं. मग आता पंचवटी निवासाबद्दल अगस्ती रामाला पुन्हा सुचवत आहेत. आत्ताशी त्याचं स्वागत केलं, तिथं तो आलेला आहे आणि या प्रदेशाचं सगळं वर्णन ऐकून रामाला सुद्धा आश्चर्य वाटते. आणि तो मुनिश्रेष्ठांना म्हणतो की आपल्या गुणांनी मी, माझी पत्नी आणि भाऊ आम्ही सगळेजण धन्य झालो. आपण आमच्यावर कृपा केली आणि आम्ही आनंदित झालो. आपणही आम्हाला अधिकाधिक आनंद देणारेच आहात. परंतु आपण विपुल जल असलेल्या, समृद्ध वृक्षराजी असलेल्या अशाच ठिकाणी मला राहण्याची आता आज्ञा द्यावी. इथं सगळं वातावरण छान आहे, पण तुम्ही जिथं मला सांगाल तिथे मी सुखानं राहीन, सदैव सुखानं राहील असं म्हणतात. धन्यस्मनुगृहीतोऽस्मी यस्य मे मुनिपुंगवः गुणैः भ्रातृभार्यस्य सुतुष्ट परितुष्यसि.
आम्ही खूप आनंदी झालो, तुम्ही आम्हाला खूप आनंदित केले. किंतु मे व्यादिशमे दिशम देशम सोदकम बहुपादपम. जिथं भरपूर विपुल पाणी आहे, जल आहे आणि भरपूर वृक्ष आहेत. यत्राश्रमपदम कृत्वा वसेयम नियतसुखी. आम्हाला सुखानं जिथं राहता येईल असं मला ठिकाण सांगा. थोडा वेळ त्या ऋषींनी विचार केला, क्षणभर. धर्मात्मा धैर्यशील असे ते मुनिवर अगदी धीर गंभीर आवाजात रामाचं बोलणं ऐकल्यावर म्हणतात. आता बघा, त्यांना सुद्धा फार वेळ घेतलेला नाही. त्यांनी विचारलं ते सांगतात. इथून अर्धा योजन दूर अंतरावर भरपूर कंदमुळं फळं असलेले असे वृक्ष आहेत. तिथंही भरपूर जल आहे, पाणी आहे. ते समृद्ध स्थान पंचवटी या नावाचं प्रसिद्ध आहे. आता जे नाशिकचे लोक आहेत त्यांना खूप आनंद होईल की आता राम इथे पंचवटीच्या प्रदेशात राहायला येणार आहेत आणि आपणही त्याच्या आसपासच आहोत. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत की रामाचं वास्तव्य ज्या पंचवटीत झालं तिथे आता रामाला जाण्यासाठी अगस्तींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग ते म्हणतात की हे पंचवटी म्हणून प्रसिद्ध आहे बरं का. आणि हे ककुत्स पुत्रा, येथे याच तपोवनात माझ्याबरोबर राहा. जर तुझी इच्छा असेल तर, नाहीतर मग दुसरीकडे अन्यजनांच्या समवेत राहायचं असेल तर तिथं तू वास्तव्य कर, आश्रम करून राहा. सुमित्र पुत्र लक्ष्मणासह पित्याच्या आज्ञेनं काटेकोर पालन करीत तू राहा. मग सामर्थ्यानं मीही हे जाणतोय की तुझ्या मनानं हे राजपुत्रा तुला इथंच माझ्याबरोबर राहायचं आहे. तुला माझ्याबरोबरच राहायचे. अन्य दुसऱ्या कोणत्या प्रदेशात तू राहू इच्छित नसल्यामुळं की असल्यामुळं इथं राहायचं नसेल तर तू पंचवटीत राहायला जा, नाही तर तुला इथं राहायचं आहे असं मला वाटते. अरे तोही प्रदेश सुंदरच आहे. मैथिली तिथे रमेल. ते ठिकाण खूपच छान आहे. आता त्या पंचवटीचं तर इतकं सुंदर नंतर वर्णन केलं त्यांनी. आणि ते फारसं दूरही नाही आहे. आता बघा, अगस्ती आश्रम जर इकडे म्हणलं अकोल्याच्या इथे, तर आता हे 2 योजना अंतर मात्र मला ते जास्त वाटते. ते काहीतरी त्यावेळचा थोडा जवळपासचा परिणाम वेगळा असेल किंवा हे वेगळं असेल ठिकाण. आणि भरपूर कंदमुळं आहेत, फळांनी भरलेले वृक्ष आहेत. जवळच गोदावरी नदी वाहती आहे. आता पंचवटीबद्दल तर आपल्याला काय नवीन सांगायला नको. आणि सीता तिथं नक्कीच रमणार आहे. तेव्हा तू विशिष्ट स्थान असून हे पुण्यप्रद आहे आणि रमणीय पण आहे. तर तू आपल्या पत्नीचं रक्षण समर्थपणे करू शकशील. महत्त्वाचं पत्नीच्या रक्षणाचा भाग हा लक्षात येतो. आपल्याला आता सगळी साधनं उपलब्ध आहेत. सगळीकडे आपण केव्हाही कुठेही जाऊ शकतो. आता नर्मदा परिक्रमा करताना सुद्धा असे लोक जेव्हा वनातून वृक्षराजीतून जात असतात तेव्हा थोडी भीती असायची, पण ती नर्मदा मैया सगळ्यांना सुखरूप नेत असते. तसं इथे हे सगळे आश्रमातले ऋषी मुनी हे काळजी घेणारे आहेत आणि त्यामुळं त्यांनी तिथं राहायला काहीच हरकत नाही. पण तुला जर तिथं वाटत असेल तर पंचवटीला तू जा, तिथे राहा. आणि अतिशय उत्तम असं श्रेष्ठ धनुष्य ते त्याला देतात. ते म्हणतात मी तुला एक धनुष्य देतो, ते तू घे. आणि अक्षय तुणीर, तुणीर म्हणजे वाता, हे सदैव तुला विजयी करणारे आहेत. फुलपाखरांनी भरलेलं, सुंदर भरलेलं असं हे सगळं वन आहे. किती सगळं बघा छान वातावरण असेल. पर्वत आहे, सुंदर सुंदर फुलांनी सजलेली ही पंचवटी नावाचं हे सुंदर वन आहे. आणि असं अगस्ती ऋषींनी म्हटलं, त्याचा सत्कार केलेला आहे. अगस्ती ऋषींचा निरोप घेऊन त्यांच्या चरणांना वंदन करून राम आता सुमित्रा पुत्रासह, लक्ष्मणासह आणि सीतेसह ते तुणीर आणि ते धनुष्य घेऊन निघालेलं आहे. पंचवटीकडे सुरू झाला प्रवास त्यांचा. फार वेळ घालवलेला नाही आहे वाल्मिकींनी किंवा समर्थांनी. सत्कृत्यामंत्रयामास तं ऋषीं सत्यवादिनं तौते नरभ्यनुज्ञातौ कृतपादाभिवंदनम. सगळे सोपस्कार किंवा जे आपले उपचार आहेत, उपचार म्हणजे वागण्याची पद्धत. कुणी निघताना त्याला वंदन करायचं, आल्यावर त्याला वंदन करायचं. मला आठवतं की आमचे मामा वगैरे सुद्धा अगदी कधीही कुठून आले तरी त्यांना वंदन आधी करायचंच, निघतानाही वंदन करायचं. आता मात्र लोक म्हणतात बाय बास, संपला विषय. पण त्यांच्यावर संस्कार आपण करायचेत नव्या पिढीवर. आता आमचे नातवंड वगैरे म्हणजे लगेच आजी आम्ही निघतो नमस्कार करून. पण ती सवय आत्तापासून लावायला पाहिजे आपण.
मग श्रीराम आणि लक्ष्मणांनी पाठीवर ते भाते बांधलेले आहेत, हातात धनुष्य घेतलेली आहेत आणि धैर्यशील असे दोघंजण महर्षींनी सांगितलेल्या मार्गानं सावधानतेनं पंचवटीकडे निघाले. आता पंचवटीकडे जाताना सगळ्यात महत्त्वाचा जो प्रसंग आहे, तर त्या प्रसंगात जटायूची भेट. मला फार आवडलेला आहे हा प्रसंग. होईल तेवढा सांगते, शक्यतो आज उरकूया आपण, की हा रघुनंदन राम जेव्हा पंचवटीकडे जायला निघालाय आणि त्यांना वाटेत लगेचच हा जटायू नावाचा श्रेष्ठ गृध्रराज त्यांना दिसतोय, पाहिला त्यांनी. आणि त्या दोघा रघुनंदनांना हा कोणी राक्षस आलाय की काय, कारण एकदम ना आत्तापर्यंत असेच प्रसंग आलेले आहेत आणि कुठल्याही रूपात राक्षस संचार करायचे, त्यामुळं त्याला असं वाटतं की हा एखादा राक्षस आहे, म्हणून ते दोघं त्याच्यावर धावून जातात आणि त्याला म्हणतात, ए निशाचरा राक्षसा, थांब थांब, तू कोण आहेस? तेव्हा तो अत्यंत प्रेमानं बोलतो. आता किती अज्ञानामुळं कधी कधी अशी आपली चुकीची होते प्रतिक्रिया. तो अतिशय प्रेमानं, स्नेहार्द्र वाणीनं, सौजन्यानं त्याला म्हणतो, बाळा, मला मारू नकोस, मी तुमच्या पित्याचा सखा आहे. तेव्हा रामानं लक्ष्मणासह आपल्या तो पित्यासम आहे हे जाणून लगेच त्याची पूजा केली, त्याचा आदर सत्कार केला आणि जटायूनं सुद्धा त्याचं क्षेमकुशल विचारलं. आपलं नाव, कुळ आणि आपल्या जन्म सगळी जी काही माहिती आहे जन्माविषयी ती सगळी माहिती त्याला सांगितली. आणि मग तो खरा द्विज म्हणजे तो पक्षी सांगायला लागला, हे महाबाहो, बंधूनो, अगदी आरंभकाळी आता त्यांनी सगळ्या सृष्टीचे म्हणजे समर्थांनी जे दासबोधात सृष्टी रचना सगळी सांगितलेली आहे ना, त्याच्यापेक्षा सूक्ष्म इथं सगळं सांगितलेलं आहे बघा. तर अगदीच आरंभकाळी जे पक्षी प्रजापतींनी निर्माण केले त्यांच्यातील मी एक आहे. आणि हे राघवा पुढं ऐक, त्या प्रजापतीमध्ये सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे कर्दम निर्माण झाले, त्यानंतर विक्रांत निर्माण झाला, नंतर सुप्तावस्थेतील शेष, त्यानंतर सुप्रत. आता ही सगळी यादी जरा कंटाळवाणी होईल, पण ऐका, जेवढं लक्षात राहील तेवढं राहू देत. सुप्रत, सगळी नावं वेगळी आहेत, मी तीनदा चेक केलं की बरोबर आहे का, त्यांनी लिहिलेलं तसंच आहे का. बलशाली असा ऋषी आणि बहुपुत्र निर्माण असं झालेलं आहे, म्हणजे त्याला बहुपुत्र होतील असा. मग स्थाणू, मरीची, अत्री, महान शक्तिशाली क्रतू असे सगळे निर्माण झाले. आणि राघवा, सत्यश्रवा, पुलस्त्य, प्रचेतस, पुलह, तसेच दक्ष, विवस्वान, अरिष्टनेमी आणि नंतर थोर महात्मा कश्यप यांना अंतिम प्रजापती म्हणून म्हटलं गेलं. आणि नंतर विद्वान, यशस्वी अशी दक्ष प्रजापतीला अत्यंत सुंदर 60 कन्या झाल्या. भागवतात पण ही सगळी वर्णनं आहेत. आणि त्यातील सुंदर 10 कन्या प्रजापती कश्यपांना धर्माचरणासाठी त्यांनी देऊन टाकल्या. आणि मग हे विरोत्तमा राजा रामा त्यांना आपल्या 13 कन्या मरीचीला विवाह करून दिल्या. म्हणजे त्या 60 कन्यांपैकी कशी वाटणी केली बघा. त्यानंतर अन्य 20 कन्यांपैकी 7 दक्ष सोमाला दिल्या. हे सगळे दक्ष होते, दक्ष प्रजापती. त्यानंतर 10 कन्या अन्य ऋषींना पुत्रप्राप्तीसाठी दिल्या. त्यांनी 12 पुत्रांना जन्म दिला. अरे रामा, त्यांच्यापासून देव जन्माला आले, त्या देवांपासून दिती जन्मली आणि वसूपासून 8 वसू, अष्टवसू आपल्याला माहिती आहेत, असे धर्माचरणाने निर्माण झाले की जे त्रैलोक्याकडून पूजिले गेले. केवढा सगळा इतिहास, म्हणजे सगळं सांगितलेलं आहे अगदी सविस्तर. साध्यान देवान रघुश्रेष्ठ देवेभ्यो परांदिती वसवोष्टौ वसो धर्मात जातास्त्रैलोक्य पूजिता. अष्टवसू निर्माण झाले जे त्रैलोक्यानं ज्यांना पूजलेलं आहे. या सगळ्यांनी मिळून स्थावर, जंगम, चल, अचल असं विश्व निर्माण केलं. आणि विश्वाच्या सुखासाठी, कल्याणासाठी त्यांनी अग्निमुखरूपी यज्ञ केला. अग्निशिवाय यज्ञ होत नाही म्हणून छान त्यांनी म्हणले, अग्निमुखरूपी यज्ञ केला. मग मरुत्वंतीपासून
अत्यंत सामर्थ्यशाली असा मरुत वायू निर्माण झाला आणि अनेक सूर्य म्हणजे भानुजापासून समजायत म्हणजे जन्माला आले आणि ते लंबाचे पुत्र आहेत. लंब म्हणून एक व्यक्ती सांगितलेली. तर संकल्पा हिचा पुत्र संकल्पेपासून संकल्प झाला. मरुत्वत्यामरुत्वंतो भानवो भानुजा स्मृतः लंबा पुत्रा स्मृता मेधा संकल्पायास सनामकाः. सगळी नावं त्याच्यावरून येतात. आपल्याला एवढं काही अर्थात भागवतात अशीच यादी भरपूर आहे. आता मुहूर्तापासून जगप्रसिद्ध 30 मुहूर्त रुद्र, आही, मित्र, पित, वसु, वाराह, विश्वेदेवा, विधी, सतमुखी, पुरुहूत, वाहिनी, नक्तनकरा, वरुण, अर्यमा, भग, गिरीश, अजपाद, अहिर्बुज्ञ. हे अहिर्बुज्ञ मात्र मी एक संहिता अभ्यासली होती PhDच्या वेळेला. ती विद्यापीठात एका कोपऱ्यात छोटीशी अहिर्बुज्ञ संहिता मिळाली होती. म्हणून मला आज हे नाव म्हणजे ज्या वेळेला वाचत होते काल परवा तेव्हा हे लक्षात आलं की ही महत्त्वाची सगळी मोठे हे प्रजापती, दक्ष आणि त्यांच्यापासून निर्माण झालेली अपत्य. जीव, अमृत, विष्णू, ब्रह्म, समुद्रम हे मुहूर्त निर्माण झाले. म्हणजे जे इतके मुहूर्त निर्माण झाले म्हणले 30 मुहूर्त, तर त्यांची सगळी यादी दिलेली. आणि मग यामी हिचे ग्रहगोलांचे विभाजक, नागविथी आणि 3 मार्ग, वंद्य हे पुत्र अर्थात तारांकन, तारामंडल निर्माण झालं. सगळी ज्याला आपण म्हणतो ना नक्षत्र, सगळं हे जे शास्त्र आहे ते सगळं इथं वर्णन केलेलं आहे. आणि दक्ष प्रजापतीनं कन्या, सोम म्हणजे चंद्र आणि प्राचेता यांना आपल्या दिल्या काही कन्या. आणि सर्व तेजस्वी नक्षत्र आणि योगिनी ही त्यांची अपत्य आहेत. सगळं नक्षत्र मंडळ किंवा नक्षत्रशास्त्र हे सगळं तिथे सांगितलेलं. पृथ्वी विषये सर्वमरुंधत्यां वजायत कन्या सोमस्य या प्रादात दक्ष प्राचेतस प्रभू. तर भगवान कश्यप ऋषींनी ज्या कन्यांचा स्वीकार केला तर त्या सर्वांची नावं ऐक आता म्हणतात. तेवढी सांगू आणि मग थांबू, कारण खूप मोठा आहे अजून हा. म्हणजे हा खूपच त्यांनी सविस्तर अगदी सगळी निर्मिती. मग शेवटी सांगतात की मी अमक्यापासून अमक्या गृध्रराजापासून निर्माण झालेलो. अदिती, दिती, दनू, प्राधा, दिष्टा, क्रोधवशा, इरा, भद्रा, अनायू, मुनी, तसंच कद्रू, सुरभी, विनता या सर्वांना कश्यपांनी म्हटलं की त्रैलोक्यात पराक्रम गाजवण्यासाठी, कर्तृत्व दाखवण्यासाठी पुत्रांना जन्म द्या. आणि रामा यांच्यापैकी अदिती, दिती, दनू आणि काळिका म्हणले बरं का, कलिका नाही, काळिका या चौघींनी कश्यपांनी सांगितलेली गोष्ट मनानं ग्रहण केली. आणि उरलेल्या ज्या स्त्रिया होत्या तर तिकडे काही लक्ष दिलं नाही. मग अदितीनं जगाचं स्वामित्व करणाऱ्या 33 देवांना जन्म दिला. पूर्वी वन आणि अरण्य यांसह सगळी पृथ्वी ही त्यांच्या अधिकारात होती. आणि दनूनं चित्रविचित्र मुख असलेल्या दनूपासून दानव बघा, म्हणून अदितीपासून सगळे देव, अनेक मुलांना जन्म दिला. नंतर हीच मुलं पुढं यक्ष, राक्षस म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि भयंकर अशा काळानं भयंकर अशा निसर्गानं त्यांना म्हणजे भयकर किंवा भय करणारे आणि घाबरवणारे असा आवाज दिला बघा. आणि ते दोघं यक्ष, राक्षस म्हणून ओळखले जाऊ लागले. भयंकर अशा काळानं आणि भयंकर अशा निसर्गानं त्यांना भयंकर, आत्ता सांगितलं तसा आवाज निर्माण करणारे. तर या दोघांना रात्री फिरणारे असे खूप पुत्र आणि नातवंड झाली म्हणले, म्हणजे नातवंडापर्यंत त्यांची गाडी गेलेली आहे. मुनीपासून खूप चांगले पुत्र झाले. गंधर्व आणि अनेक अप्सरांचे समूह निर्माण झाले. अनायू हिचे सर्व पुत्र सामर्थ्यशाली झाले, तपस्वी असे होते. आणि क्रोधवशा हिला पुढे कुल चालवणाऱ्या ज्ञानी अशा 10 कन्या झाल्या. त्या पुढील प्रमाणे मृगा, मृगमंदा, त्याचप्रमाणे हरिभद्रा,
मना, भूता, कपिशा, दंष्ट्रा, श्वेता, सरमा किंवा सुरसा अशा या 10 कन्यांपासून मग बाकीचे बरं का सगळे प्राणी, वराह, रेडे, म्हशी, उंट, गाई असे तृणधान्य भक्षण करणारे प्राणी निर्माण झाले. आणि घोडे, हरण, गोलांगुळं, सिंह, तरस वगैरे ते सगळे, खरं, मुंगूस, विपिन, लहान तोंडाची मांजरं, दरदूरं, बेडूक वगैरे असे सामर्थ्यशाली आणि क्रूर प्राणी निर्माण झाले. त्याचप्रमाणे पांढरे विशालकाय हत्ती, श्वेतवाहन, त्यानंतर त्यांना ऐरावण नावाच्या पुत्राला नागभद्रानं जन्म दिला. असे बरेच जण आहेत. आपण आता इथेच थांबूया. मला प्रार्थना म्हणून एक महत्त्वाचं काम मला थांबावंच लागणार आहे. मला वाटलं होतं की निदान आज ही निर्मिती तरी होईल. मोठा असा सगळा हा निर्मितीचा भाग त्यांनी सांगितला की माझा जन्म कसा झाला, तत्पूर्वी सृष्टीची निर्मिती कुणापासून काय आपल्या लक्षात राहणं शक्य नाही. फक्त त्यांनी किती एवढं स्पेशल सांगितलेलं आहे एवढं आपण पाहिले. आणि आपण ह्यांचं काय म्हणलं, वाल्मिकींचं फक्त एक कडवं घेऊया. रामाची प्रार्थना करायचीच होती पण आपण ती सुरुवातीला केलेली आहे. झालं मागच्याही वेळेला मी एक प्रार्थना म्हणलेली होती तशीच फक्त म्हणते आता आणि थांबते. वाल्मीके तव चरितं जगति विजयतां, वाल्मीके तव चरितं जगति विजयतां, आकल्पं तव विन्दतु कीर्तिरचलताम्, आकल्पं तव विन्दतु कीर्तिरचलतां, वाल्मीके तव चरितं जगति विजयतां, राम जानकी चरितं दिव्यं यत्र ग्रथितं, राम जानकी चरितं दिव्यं यत्र ग्रथितं, रामायणमादिकाव्यमेति वन्द्यतां, रामायणमादिकाव्यमेति वन्द्यतां, वाल्मीके तव चरितं जगति विजयतां, क्रौञ्चवधात्तव सदयं कम्पितमभवत्हृदयं, शोकोऽयं तव भगवन् गतश्लोकतां, वाल्मीके तव चरितं जगति विजयताम्, आदिकवे तव जगन्ति महिमानं गायन्ति, तव यशसा धारयन्ति याति धवलतां, वाल्मीके तव चरितं जगति विजयतां, यावद्गिरयो वसन्ति यावत् सरितो वहन्ति, यास्यति तव रामकथा लोकमान्यतां, वाल्मीके तव चरितं जगति विजयतां, वाल्मीके तव चरितं जगति विजयतां. धन्यवाद. ही सेवा श्रीराम आणि समर्थचरणी अर्पित करते. आपण सगळ्यांनी ज्या काही माझ्या त्रुटी असतील त्या सामावून घेऊन मला क्षमा करावी. आणि मुख्य म्हणजे रेखाताई डोंगरेंचं आज कौतुक करायचं होतं. छान रामवंदना म्हटली. पुन्हा एकदा सर्वांना वंदन करते. भोम काकांना वंदन करते, बाबांना वंदन करते. आणि उदय काकांना खूप सुंदर असं त्यांनी अतिथीचं पद लावलेलं होतं. ते फार भावलं मला. खूपच छान त्यांची योजना असते. आणि सगळे श्रोते तुम्ही खूप मनापासून दाद देता. धन्यवाद. थोडेसे डिस्टर्ब झालेले आहेत 2 फोनमुळं, पण क्षमा करावी. धन्यवाद. जय जय